नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीच्या संस्कृत हा विषय घेऊन परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थिनींना मनपूर्वक शुभेच्छा। आपलं जे 10वीचं संस्कृत आमोदहा हे पुस्तक आहे त्यासंबंधी आपण काही महत्त्वाच्या बाबी या व्याख्यानातून जाणून घेणार आहोत। प्रथम आपण बघत आहोत की आपण जे पुस्तक नेटवरून डाउनलोड करणं आवश्यक आहे त्या संबंधीची स्लाइड आपण 2020 साली प्रकाशित झालेलं संस्कृत आमोदहा हे पुस्तक ई बालभारतीच्या वेबसाईटवरून डाउनलोड करून घ्यावं। त्यामध्ये काही विशेष बदल करण्यात आलेले आहेत, अभ्यासासंबंधी काही विशेष सूचना दिलेल्या आहेत, तर ते पुस्तक आपल्या परीक्षेसाठी महत्त्वाचं आहे। पुढच्या स्लाइडमध्ये आपण बघत आहोत की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपला कोणता भाग या परीक्षेसाठी गाळण्यात आलेला आहे। त्यामध्ये मुख्यत्वे करून पाठ 9, 10 आणि 11 हे गाळण्यात आलेले आहेत। त्यावरचा अभ्यासपत्रामध्ये दिलेला जो अभ्यास आहे तो पण यामधून गाळण्यात आलेला आहे। तसंच आपला चौथा विभाग आहे लेखन कौशलम। या लेखन कौशलम विभागामध्ये कोणते भाग गाळण्यात आलेले आहेत तेही आपण आता बघू। लेखन कौशलम विभागामध्ये 7 स्वाध्यायांचे 7 निबंधाचे विषय देण्यात आलेले आहेत। त्यापैकी मम प्रियम पुस्तकम आणि भारतीयम प्रसिद्धम स्थलम हे 2 विषय यावर्षी परीक्षेत विचारले जाणार नाहीत। तसंच चित्रवर्णनासाठी काही विषय निर्धारित केलेले आहेत, त्यापैकीही 2 विषय यामधून गाळण्यात आलेले आहेत। इतर सर्व विषयांपैकी कोणत्याही एखाद्या विषयावरची चित्र परीक्षेमध्ये येऊ शकतील। यानंतर ही जी स्लाइड आहे यामध्ये मुद्दाम आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये कोणत्या सूचना दिलेल्या आहेत हे मी आपल्याला दाखवत आहे। या सूचना काळजीपूर्वक समजून घ्याव्यात। सर्वासु कृतीषु वाक्यानां पुनर्लेखनम आवश्यकम, म्हणजे आपल्या प्रश्नामध्ये सूचना दिलेली असते की वाक्यम पुनर्लिखित्वा सत्यम असत्यम इति लेखनीयम। त्यामुळे वाक्य लिहून घेणं आवश्यक आहे आणि त्यापुढे त्याचं उत्तर लिहावं। तसंच ज्या ज्या व्याकरण कृती आहेत त्यामध्ये तालिका आखल्या पाहिजेत। तसंच जालरेखाचित्रामध्ये जे आरेखन करायचं आहे ते पेनानेच करावं, अशा 3 महत्त्वाच्या सूचना यामध्ये देण्यात आलेल्या आहेत। यानंतरच्या काही महत्त्वाच्या पण नेहमीच्या सूचना, यावर्षी आपल्याला 3.5 तासांचा वेळ देण्यात आलेला आहे। याचा योग्य उपयोग आपण कसा करावा हेही आपण समजून घेऊया। पूर्ण पेपर आधी वाचावा, त्यानंतर कोणकोणत्या प्रश्नाला पर्याय आहेत ते बघून त्यातील कोणते आपल्याला येत आहे याची निवड करावी। जसं माध्यम भाषया सरलार्थम लिखत यामध्ये 2 उतारे दिलेले असतील त्याची निवड करावी। त्यानंतर माध्यम भाषया उत्तरम लिखत जे प्रश्न दिलेले असतील त्यापैकी योग्य उत्तर आपल्याला कोणतं लिहिता येतंय याची निवड करावी। अनुवादाची वाक्य निवडावीत, अव्यय धातू यांची निवड करावी, निबंधाचा विषय निवडावा। हे सर्व आपण पूर्ण आधीच निवडून ठेवावं, म्हणजे पेपर लिहिताना आपल्याला अतिशय सोयीचं जाईल। आता आपण काही लेखनाचे नियम आणि महत्त्वाच्या सूचना समजून घेणार आहोत। आपलं अक्षर सुटसुटीत, स्पष्ट, नीटनेटकं असावं, 2 शब्दांमध्ये पुरेसं अंतर असावं, परिच्छेद नीट पाडावेत, खाडाखोड करू नये। विद्यार्थ्यांना चुकलं असता पूर्ण तो शब्द गिरवायची सवय असते, परंतु त्या शब्दावर एक छोटीशी काट मारून पुढे जावं। व्याकरणातले सगळे पर्याय सोडवावेत। त्यानंतर महत्त्वाची सूचना म्हणजे एक विभाग लिहून झाल्यावर तो पूर्ण तपासावा, म्हणजे लेखन नियमानुसार काही चुका झाल्या असल्यास आपल्याला दुरुस्त करता येतील। सर्व जालरेखाचित्र सोडवावीत आणि आवश्यक तिथं उत्तरांखाली अधोरेखन करावं। लेखनाचे नियम सुद्धा आधीच समजून घेणार आहोत आपण। चित्रपदकोशामध्ये जेव्हा आपल्याला चित्राचं नाव लिहायचं आहे तेव्हा तो सुटा शब्द असल्यामुळे अनुस्वाराच्या ठिकाणी मकार लिहिणं आवश्यक आहे। जसं परपटम, अभ्यासपत्रम या शब्दामध्ये ट वर अनुस्वार देणं योग्य नाही, तर म चा पाय मोडून लिहावा। वाक्याच्या शेवटी जो शब्द येतो तिथे सुद्धा अनुस्वार असेल तर मकाराचं लेखन करणं अपेक्षित आहे। त्याचप्रमाणे जर शब्दाच्या मध्ये अनुस्वार असेल तर त्याचं लेखन कसं करावं याची 2 उदाहरणं इथे दिलेली आहेत। पुष्पम विकसती
या शब्दामध्ये अनुस्वारानंतर व हे व्यंजन आलेलं आहे, त्यामुळे मकार लिहिणं अपेक्षित नाही, तर डोक्यावर अनुस्वार द्यावा. तसंच दृढोयम बंधहा यामध्येही यवर अनुस्वार द्यावा. शब्दाच्या मध्ये जे अनुस्वार आलेले असतील तिथे परसावरण्यानुसार अनुनासिकांचे लेखन करावं. हे सर्व आपण 8वी पासून वारंवार अभ्यासलेलं आहे, तरी सुद्धा अचूकतेसाठी याचा इथे उल्लेख करत आहे. जसं रांकवम न लिहिणं अपेक्षित आहे, पंचवादनम मध्ये अनुस्वार न देता य लिहिणं अपेक्षित आहे. असेच सर्व शब्द लक्षात घ्यावे. आता आपण प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपावरून पूर्ण अभ्यास कसा करायचा याच्या काही महत्त्वाच्या सूचना जाणून घेऊया. आपल्या प्रश्नपत्रिकेचे 6 विभाग आहेत, हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. पहिला विभाग सुगम संस्कृतम, दुसरा गद्यम, तिसरा पद्यम, चौथा लेखन कौशलम, 5वा भाषाभ्यासः आणि 6वा अपठितम. या 6 विभागांचे आपण जर वर्गीकरण करायचं म्हटलं तर सुगम संस्कृतम, गद्यम आणि पद्यम हे 3 विभाग पाठांवर आधारित आहेत, तर लेखन कौशलम, भाषाभ्यासः आणि अपठितम हे 3 विभाग आपल्या पूर्वज्ञानावर किंवा भाषा ज्ञानावर अवलंबून आहेत. याचं गुणांचं विभाजन कसं आहे हेही या स्लाइडमध्ये आपल्याला दिसत आहे. पाठांवर आधारित जे विभाग आहेत त्यावर एकूण 55 गुणांचे प्रश्न येतील, तर पूर्वज्ञानावर आधारित जे विभाग आहेत त्यांच्यावर एकूण 25 गुणांचे प्रश्न येतील. आता पुढची स्लाइड आपण क्रमाक्रमाने एकेका विभागाचं पूर्ण स्पष्टीकरण करूया. पहिला विभाग आहे सुगम संस्कृत. यामध्ये चित्रपदकोशः, संख्याः आणि समयः हे 3 विभाग आहेत. आता आपण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपल्या पुस्तकात जे छापलेलं आहे ते या स्लाइडमध्ये दाखवलेलं आहे. आपल्याला 5 चित्र दिलेली असतील, त्यापैकी 4 चित्रांची योग्य उत्तरं आपल्याला लिहायची आहेत. 3 संख्या, त्यापैकी काही अक्षरांमधून अंकामध्ये लिहायच्या, काही अंकात दिलेल्या असतील त्या अक्षरात लिहायच्या, अशा स्वरूपात विचारलेल्या असतील. तसंच समय याचा जो प्रश्न आहे तो स्तंभलेखनाच्या स्वरूपात दिलेला असेल. आता पुढच्या स्लाइडमध्ये आपण चित्रलेखनाबद्दल काय काय काळजी घ्यायची हे समजून घेऊया. आपल्या पुस्तकातील चित्रपदकोशामध्ये जी चित्र दिलेली आहेत त्याचं विषयवार विभाजन इथे आपल्याला दिलेलं आहे. यापैकी उपयुक्त वस्तूनी याचे 16 शब्द आहेत, वस्त्राणी 8 शब्द आहेत, खाद्यपदार्थाः 8 शब्द आहेत, रुचयः 6 शब्द आहेत आणि क्रियाः याचे 20 शब्द आहेत. हे वर्गीकरण यासाठी दिलेलं आहे की एकेका विषयाप्रमाणे आपण आता या चित्रांची नावं अभ्यासायला पाहिजे, याचा वारंवार सराव करायला पाहिजे. त्याच्यात काळजी कशात घ्यायची हे पुढच्या चित्रांमध्ये आपण पाहूया. आता ही काही चित्र दिलेली आहेत, याचं काळजीपूर्वक निरीक्षण आपण केलं पाहिजे. जसं 1+2 2 यामध्ये आपण संकलयती असं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. पण जर या चित्रामधील गणिती चिन्ह कोणतं आहे हे स्पष्ट नाही दिसलं तर याचं उत्तर चुकू शकतं. तसंच खाली 2 चित्र आहेत ज्यामध्ये उद्घाटयती आणि पिदधाती अशा 2 क्रिया आहेत. यामध्ये फक्त बाणाचा फरक आहे, तर त्यामुळे तो लक्षात घेतला पाहिजे. तसंच ददाती, प्रतिगृह्णाती यामध्येही दोनही चित्रात हात दिसतात, त्यामुळे त्याचं नीट निरीक्षण करून उत्तर लिहावं. तसंच लेखन करताना काही चुका होऊ नयेत याकडेही लक्ष द्यावं. इथे पाथेय पात्रम हे उदाहरण दिलेलं आहे. खाली चुकून पाथेय पत्रम असं लिहिलं तर काय होईल, उत्तर बरोबर असूनही गुण मिळणार नाही. तसंच आपण लेखन नियम पाहिलेले आहेत, त्याप्रमाणेच याचं लेखन झालं पाहिजे. संकलयती यामध्ये डोक्यावर अनुस्वार देऊन उपयोगी नाही, तर न या अनुनासिकाचं लेखन केलं पाहिजे. आता या स्लाइड काळजीपूर्वक पहा. ही रोटिका आहे का पर्पटः आहे, पर्पटम आहे, हे काळजीपूर्वक बघितलं पाहिजे. यासाठी सोपा उपाय काय, तर आपल्या चित्रपदकोशाची एक काळी पांढरी ब्लॅक अँड व्हाईट झेरॉक्स काढायची
आणि त्यावरून चित्रातले बारकावे लक्षात ठेवायचे. जसं रोटिका या चित्रामध्ये एक घडी घातलेली पोळी दाखवलेली आहे, त्यावरून आपण रोटिका आणि परपटम यातला फरक लक्षात ठेवू शकू. आता या स्लाइडमध्ये संख्या हा अंकैहि अक्षरैहि लिखत या संबंधी आपण काही महत्वाच्या बाबी जाणून घेऊया. एकाशीतिः, चतुष्पंचाशत आणि त्रीणि अशी 3 उदाहरणं दिलेली आहेत. त्यामध्ये कुठे कुठे चुका होण्याची शक्यता असते, तर अशीतिः या क्रमातले ज्या काही संख्या आहेत त्यामध्ये ह्रस्व दीर्घाच्या चुका होऊ शकतात. चतुष्पंचाशत, चतुष्षष्टिः यामध्ये कुठला शकार लिहायचा यामध्ये चुका होऊ शकतात. याला उपाय काय, तर आपल्या पुस्तकामध्ये ज्या संख्या दिलेल्या आहेत त्याच्या दशकानुसार अभ्यास करायचा. म्हणजे एकदा द्वे, द्वादश, द्वाविंशतिः, द्वात्रिंशत, द्विचत्वारिंशत, द्विपंचाशत असं 2च्या क्रमातल्या संख्यांचा अभ्यास करायचा. म्हणजे कुठे द्वि म्हणायचंय, कुठे द्वा म्हणायचंय हे लक्षात येईल. यानुसार जर आपण अभ्यास करत गेलो तर संख्यांचे गुण आपल्याला निश्चितपणे मिळू शकतात. यांचा वारंवार लिहिण्याचा सराव करावा, तोही याच पद्धतीने की एकाच क्रमातील संख्या लिहून काढाव्यात. अष्ट किंवा अष्टा कुठे कुठे होतं याकडे लक्ष द्यावं. असे काही बारकावे या स्लाइडमधून लक्षात घ्यावेत. आता इथे गोंधळ होण्याची शक्यता काय आहे हे दाखवलेलं आहे. जसं त्रिसप्ततिः म्हणजे 37 का 73. तर संस्कृत संख्यांसाठी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ज्या संख्येचा उच्चार आधी होतो ती संख्या एकक स्थानाची असते. म्हणजेच त्रिसप्ततिः याचं उत्तर आहे 73. तसंच पंचषष्टिः, पंच ही संख्या आधी उच्चारल्यामुळे ती एकक स्थानाची संख्या आहे, त्यामुळे 65 हे उत्तर बरोबर आहे. मग पुढच्या संख्येचं उत्तर तुम्ही देऊ शकता का? 98. याला संस्कृत मध्ये काय म्हणणार? अष्टनवतिः म्हणणार का 89 म्हणणार? तर वरच्या संख्यांप्रमाणे आधी ज्या संख्येचा उच्चार होतो ती एकक स्थानी असते, म्हणूनच याचं उत्तर 98 असंच अपेक्षित आहे. आता समयस्तंभ लेखनम हा प्रश्न या स्लाइडमध्ये दिसत आहे, याच प्रकारे आपल्या परीक्षेत दाखवला जातो. पण तो लिहायचाय कसा? तर या पद्धतीने, म्हणजे या पुढच्या स्लाइडमध्ये दिसतोय या पद्धतीने लिहायचा नाही. तिरक्या रेघा मारून योग्य जोड्या जुळवायच्या नाही, तर पुढच्या स्लाइडमध्ये दाखवलाय त्याप्रमाणे अ गट लिहून घ्यायचा आणि त्याच्या पुढे ब गटाचं उत्तर लिहायचं. या संपूर्ण पद्धतीने जर आपण पहिला विभाग सोडवला तर आपल्याला 8 पैकी 8 गुण निश्चितपणे मिळू शकतात. या स्लाइडमध्ये आपण पाठांचं बायफर्गेशन दाखवलेलं आहे. आपल्या पाठ्यपुस्तकात आत्ता अभ्यासाला असलेले पाठ एकूण आहेत 7. त्यापैकी गद्यपाठ 4 आहेत, संवादात्मक पाठ 2 आहेत आणि नाट्य संवादांचा म्हणजे संस्कृत नाट्यस्तबकः हा 1 पाठ आहे. असे एकूण 7 पाठ आहेत. त्यापैकी गद्य आणि संवादात्मक पाठांवर सर्व कृती तसंच माध्यम भाषया उत्तरम लिखत असे प्रश्न येऊ शकतात आणि नाट्यस्तबकः या पाठावर सरलार्थ लेखन आणि माध्यम भाषया उत्तरम लिखत हे प्रश्न येऊ शकतात. आता आपण प्रश्नपत्रिकेतला गद्य विभागाचं प्रारूप पाहूया. यामध्ये गद्यांश 1 अवबोधन, शब्दज्ञान आणि घटनाक्रमेण लिखत असे प्रश्न येतात. तर गद्यांश 2 मध्ये अवबोधन, शब्दज्ञान आणि जाल रेखाचित्रम पूरयत असे प्रश्न येतात. यापैकी पहिला भाग जो आहे अवबोधन, यामध्ये कोणकोणत्या कृती येतात हे या स्लाइडमध्ये दर्शवलं आहे. पण यावर मी आता फार बोलत नाही, कारण आपण प्रत्येक प्रकार विस्ताराने जाणून घेणार आहोत. जसं पहिली अवबोधनातली कृती आहे उचितम कारणम चित्वा वाक्यम पुनर्लिखत. याला 1 गुण आहे. इथे फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची की विचारलेलं वाक्य लिहून त्यापुढे आपण योग्य कारण लिहिलं पाहिजे, कारण वाक्यम पुनर्लिखत अशी स्पष्ट सूचना आहे.
इथे त्याचं उत्तर पण दाखवलं आहे की पृथुवैन्यः स्वप्रजाः दृष्ट्वा चिंताकुलः जातः यतः तस्य प्रजाजनाः पशुवत जीवन्ति। हे सर्व लिहिताना ह्रस्वदीर्घाकडे अवश्य लक्ष ठेवावं। यालाच पर्याय म्हणून उचितम पर्यायम चित्वा वाक्यम पुनर्लिखत असा भाग येतो। यामध्ये अर्ध्या अर्ध्या गुणाचे 2 प्रश्न विचारले जातात। आपण जर वरील उतारा काळजीपूर्वक वाचला तर याची उत्तरं आपल्याला सहजपणे उतार्यातच सापडतात आणि यामध्ये गुण जाण्याची कोणतीही शक्यता नाही। आता अवबोधनातली दुसरी कृती आहे कहा कम वदती। यामध्ये कहा म्हणजे कोण आणि कम म्हणजे कोणाला। अर्थातच याचं उत्तर लिहितानाही कहा या प्रश्नाचं उत्तर प्रथमा विभक्तीत आलं पाहिजे आणि कम या प्रश्नाचं उत्तर द्वितीया विभक्तीत आलं पाहिजे। इथे एक उदाहरण दिलंय, काकः मृगम वदती एकाक्षः चित्रांगम वदती अकस्मात आगंतुना सह मित्रता न युक्ता। हे वाक्य कोण कोणाला म्हणालं असं विचारलं असता ही दोनही उत्तरं बरोबर येऊ शकतात, फक्त आपण योग्य ती विभक्ती वापरली पाहिजे। कहा कम वदती याचं उत्तर योग्य व्हावं, योग्य लिहिलं जावं यासाठी आपण एक कृती करू शकतो। आपण आपल्या धड्यांची नावं लिहून ठेवावीत आणि त्याच्यामध्ये कोणती कॅरेक्टर्स आहेत याची यादी करावी। या स्लाइडमध्ये मी 2 धड्यांमधील कॅरेक्टर्स लिहून दिलेली आहेत। पुढच्या 2 धड्यांमधली कॅरेक्टर्स विद्यार्थ्यांनी लिहावी आणि या प्रश्नाची तयारी करावी। कारण हे 4च पाठ गद्यपाठ आहेत। याशिवाय स एव परमाणु आणि प्रतिपदम संस्कृतम हे पाठ संवादात्मक असल्यामुळे त्यावर कहा कम वदती हा प्रश्न विचारला जाणार नाही। मग याची तयारी कशी करायची तर कहा म्हणजे प्रथमा विभक्तीमध्ये त्या शब्दांची रूपं लिहून ठेवावीत आणि कम म्हणजे कोणाला याच्यामध्ये द्वितीय विभक्तीमध्ये त्या शब्दांची रूपं लिहून ठेवावीत, म्हणजे आपलं उत्तर चुकणार नाही। आता पुढचा प्रश्न आहे पूर्ण वाक्येन उत्तरत। यासाठी हे प्रश्नार्थक शब्द आपण जाणून घ्यावेत। किम हे सर्वनाम पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग या 3ही लिंगामध्ये वापरलं जातं, त्यामुळे त्याची विविध विभक्तीमध्ये कोणती रूपं होतात हे आपण लक्षात ठेवणं अपेक्षित आहे। तसंच कथम म्हणजे कसं, किमर्थम म्हणजे कशासाठी, कुतः कोठून, कदा केव्हा, कुत्र कुठे, कति म्हणजे किती आणि कीदृशः कीदृशी कीदृशम हे पुन्हा एक प्रश्नार्थक विशेषण आहे। त्याचा अर्थ कशा प्रकारचे, कसे असा होतो। तर हे शब्द जर लक्षात ठेवले तर प्रश्नामध्ये आपण योग्य प्रकारे त्या प्रश्नाचा अर्थ जाणून घेऊन उत्तर लिहू शकतो। उदाहरणार्थ परमाणु सिद्धांतः केन प्रतिपादितः। केन म्हणजे तृतीय विभक्ती आहे कोणी, त्या ठिकाणी आपण महर्षिणा कणादेन असं उत्तर लिहून उत्तर अधोरेखित करावं। दुसरं उदाहरण आहे वसुंधरायाः उदरे किम वर्तते। वसुंधरायाः उदरे धनधान्यादि सर्वं वस्तुजातं वर्तते। अवबोधनातली पुढची क्रिया आहे वाक्यम पुनर्लिखित्वा सत्यम असत्यम इति लिखत। एकस्मिन् दिने शंकरः स्नानार्थं नर्मदा नदीं गतः। आपण पाठ जर योग्य रीतीने वारंवार वाचलेला असेल तर आपल्याला लगेच सांगता येतं की हे उत्तर असत्य आहे, पण नुसतं असत्यम असं उत्तर लिहिणं अपेक्षित नाही, तर आपण पूर्ण वाक्य लिहावं आणि त्यापुढे असत्यम असं लिहून दंड द्यावा। पुढचा प्रश्न आहे एषः गद्यांशः कस्मात् पाठात उद्धृतः। यासाठी आपण सर्व पाठांची नावं योग्य रीतीने लक्षात ठेवावीत, परंतु इथे या स्लाइडमध्ये दाखवलंय त्याप्रमाणे व्यसने मित्र परीक्षा असं नुसतं पाठाचं नाव लिहिणं योग्य नाही। पुन्हा त्यामध्ये री या अक्षराचं शुद्धलेखनाचीही चूक झालेली आहे, त्यामुळे पाठांची नावं जी आहेत ती शुद्ध स्वरूपात लक्षात ठेवावी आणि हे उत्तर बरोबर नाही। आपला पुढचा प्रश्न प्रकार आहे
अमरकोशात शब्दम योजयित्वा वाक्यम पुनर्लिखत भूमिः स्त्रीरूपम धृत्वा प्रकटिता। इथे आपल्या अमरकोशातील शब्द दाखवलेले आहेत। भूमिः गोत्रा, कुहू, पृथिवी, पृथ्वी, क्ष्मा, अवनिः, मेदिनी, मही हे जे शब्द दिलेले आहेत यापैकी कुठलाही शब्द आपण याच्या ठिकाणी लिहू शकतो आणि ते उत्तर लिहू शकतो। परंतु खाली मी एक उत्तर दिलेलं आहे, धरणी स्त्री रूपम धृत्वा प्रकटिता। हे उत्तर जरी बरोबर असेल तरी आपल्या पुस्तकात दिलेल्या अमरकोशात धरणी हा शब्द नसल्यामुळे या वाक्याला गुण दिला जाणार नाही। त्यामुळे अमरकोशाचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण धड्यातील जे जे शब्द अमरकोशात आलेले आहेत त्यासाठी 1-2 सोपे शब्द लक्षात ठेवावेत आणि त्याचाच या प्रश्नामध्ये वापर करावा। आता आपण गद्यामधला दुसरा प्रश्न प्रकार पाहत आहोत, शब्दज्ञानम। त्यातील पहिला प्रश्न आहे, द्वे धातुसाधित अव्यये विभक्त्यंत पदे चित्वा लिखत। इथे एक उतारा दिलेला आहे। याच्यामधली 2 धातुसाधित अव्यय जर आपल्याला शोधायची असली तर ती आहे दृष्ट्वा आणि इत्युक्त्वा। परंतु इत्युक्त्वा असं उत्तर लिहिणं अपेक्षित नाही। आपल्याला तो संधी विग्रह कळला पाहिजे की तिथे इति अधिक उक्त्वा असा शब्द आहे, त्यामुळे उक्त्वा एवढंच धातुसाधित अव्यय आहे। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न निर्माणम कुरुत। आपण पूर्ण वाक्येन उत्तरतमध्ये जी प्रश्नार्थक सर्वनाम आणि इतर अव्यय पाहिलेली आहेत त्याचाच इथे वापर केला पाहिजे। परंतु कोणत्या विभक्तीमध्ये कोणत्या प्रश्नांचा वापर करावा, कोणत्या प्रश्नार्थक शब्दाचा वापर करावा हे या स्लाइडमध्ये जाणून घ्यावं। जसं प्रथमा विभक्तीमध्ये प्रश्न विचारायचा असेल म्हणजे प्रथमा विभक्तीतील शब्द अधोरेखित झाला असेल तर कहा, का, किम, कीदृशः, कीदृशी अशा प्रकारचे शब्द विचारावे। चतुर्थीमध्ये प्रश्न चतुर्थी विभक्तीतील शब्द अधोरेखित असेल तर किमर्थम, कस्मै, कस्यै अशा प्रकारचे प्रश्न विचारणं अपेक्षित आहे। जसे एक इथे उदाहरण दिलेलं आहे, शृगालः मृगेण सह मित्रताम ऐच्छत्। मृगेण या तृतीया विभक्तीतील शब्दाला अधोरेखन केलेलं आहे, त्यामुळे तृतीया विभक्तीतील किम सर्वनामाचं रूप केन हे तिथे वापरलं पाहिजे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल शृगालः केन सह मित्रताम ऐच्छत्। आणि विशेष म्हणजे पुढे प्रश्नचिन्ह द्यायला विसरायचं नाही। पुढचा प्रश्न आहे, विशेषण विशेष्यम। यामध्ये 2-3 प्रकारे प्रश्न विचारू शकतात। चतुर्थ पदम लिखत या प्रकारे प्रश्न येऊ शकतो, मेलनम, चयनम या प्रकारे प्रश्न येऊ शकतो। यामध्ये विशेषण आणि विशेष्याचं जे लिंग तेच लिंग विशेष्याचं हा जो आपला नियम आहे तो पूर्णपणे लक्षात ठेवावा आणि त्या प्रकारे ही विशेषण विशेष्याची जोडी आपण शोधून काढावी। पुढचा शब्दज्ञानातील प्रश्न आहे, संधी। इथेही 3 प्रकारच्या कृती विचारल्या जातात। पूर्वपदम लिखत यामध्ये उत्तरपद दिलेलं असतं, विद्यार्थ्यांनी पूर्वपद लिहायचे। उत्तरपद दिलेलं असेल तर पूर्वपद लिहायचे। आणि तिसरा प्रकार म्हणजे संधी विग्रहम कुरुत। पूर्वपदम लिखत उत्तरपदम लिखत या प्रश्नामध्ये अर्धा गुण दिला जातो, तर संधी विग्रह हा शब्द हा प्रश्न पूर्ण 1 गुणासाठी असतो। पुढचा महत्वाचा प्रश्न प्रकार आहे, लकारम लिखत। मृगस्य प्रथम दर्शने भवानपि अपरिचितः एव आसीत्। आसीत खाली अधोरेखन केलेलं आहे। उत्तर लिहायचं आसीत लंग लकारः, म्हणजेच ज्या शब्दाचा लकार विचारलेला आहे तो लिहून घ्यायचा आणि त्याच्या पुढे लकार लिहायचा। यदि क्रियते तर्हि चूर्णम भवेत् यामध्ये विधिलिंग लकार आहे। जानीमः हा पुढच्या वाक्यातील शब्द लट लकारातील आहे, तर प्रसन्ना भविष्यामि यामध्ये भविष्यामि हा शब्द लृट लकारामध्ये आलेला आहे। पुढचा प्रश्न आहे, पृथक्करणम किंवा क्रमेण योजयत। हा पहिल्या गद्यांशावर विचारला जातो। यामध्ये महत्वाची एकच गोष्ट लक्षात ठेवायची
की उतारा वाचून घटनाक्रम लक्षात घ्यायचा आणि योग्य त्या घटनाक्रमाप्रमाणे ती वाक्य लिहून काढायची. त्याचे क्रमांक उलटसुलट करायचे नाहीत. हा जो प्रश्न विचारला जातो तो कथापाठांवर आधारित विचारला जातो. त्यामुळे एक उत्तर चुकलं की किमान दुसरं एक उत्तर तरी चुकतंच. त्यामुळे लक्षपूर्वक उतारा वाचावा, योग्य क्रमाने घटना लिहाव्यात आणि त्याला क्रमांकही द्यावा. जसं इथे उदाहरण स्वरूप एक स्लाइड दाखवलेली आहे. आता दुसऱ्या गद्यांशावर पृथक्करणम हा जो 2 गुणांचा प्रश्न विचारला जातो तिथे जालरेखाचित्र, वृक्षरेखाचित्र, प्रवाही जाल या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. यातले बहुसंख्य प्रश्न आपल्या धड्यांच्या विविध स्वाध्यायांमध्ये आलेलेच आहेत. त्याचं योग्य शुद्ध लेखन करावं, आपल्या शिक्षकांकडून तपासून घ्यावं, म्हणजे हे 2 गुण आपल्याला निश्चितपणे मिळू शकतात. इथे एक उदाहरण दिलेलं आहे की भूम्याः उदरे निहितानि. आपल्या पहिल्या धड्यावरील हा प्रश्न आहे. त्या उतार्यामध्ये शब्द येतो धनधान्य पुष्प फलानी, परंतु हा अखंड शब्द आपल्याला इथे लिहायचा नाहीये, तर त्याचा योग्य विग्रह आपल्याला करता आला पाहिजे. आणि मग एका चौकटीमध्ये धनानी, दुसऱ्या चौकटीमध्ये धान्यानी, तिसऱ्या चौकटीमध्ये पुष्पाणी, चौथ्या चौकटीमध्ये फलानी, अशा प्रकारे उत्तर आपण लिहिलं की अर्धा गुणही जाण्याची शक्यताच उरत नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे अशा प्रकारे नुसतं उत्तरं लिहायची नाहीत, तर त्याला या स्लाइडमध्ये दाखवलंय त्याप्रमाणे पेनानी आरेखन केलं पाहिजे. या प्रकारे लिहिलेल्या जालरेखाचित्राला पूर्ण 2 गुण मिळतात. आता गद्यामधला पुढचा महत्वाचा प्रश्न म्हणजे माध्यम भाषया सरलार्थम लिखत. यातील उतारे हे नाट्यस्तबकावरती येणार आहेत. इथे आशयानुसार योग्य अर्थ लिहिणं अपेक्षित आहे. माध्यम भाषया सरलार्थम लिखत यामध्ये प्रस्तावना अपेक्षित नाही. परंतु इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की एकाच नाटकातले 2 उतारे असू शकतात. त्यामुळे कुठलाही एक नाट्य उतारा पूर्णपणे अभ्यासलाच नाही असं केलं तर आपल्याला परीक्षेमध्ये समस्या येऊ शकते. त्यामुळे सर्व नाट्य उतारांचं योग्य भाषांतर विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं. पुढचा प्रश्न आहे माध्यम भाषया उत्तरम लिखत. यामध्ये मात्र आपल्याला प्रस्तावना लिहिणं अपेक्षित आहे. प्रस्तावनेला अर्धा गुण निर्धारित केलेला आहे. प्रस्तावनेमध्ये पाठाचं नाव, त्यातली मूळ संकल्पना, लेखकाचं नाव, काही धड्यांमध्ये त्याचा मूळ ग्रंथ दिलेला आहे, या सगळ्याचा उल्लेख असणं अपेक्षित आहे. दुसऱ्या परिच्छेदामध्ये आपण मुख्य उत्तर लिहावं आणि तिसऱ्या परिच्छेदामध्ये त्याचा समारोप करावा. आपल्याला जर त्या प्रश्नाला अनुसरून काही एखादं उत्तम सुभाषित येत असेल तर त्याचा आधीच संग्रह करून ठेवावा, म्हणजे आपलं उत्तर उत्तम आणि परिपूर्ण होईल. यामध्येही एक लक्षात ठेवावं की नाट्यस्तबकावर माध्यम भाषया उत्तरम लिखत या प्रश्नामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. यासाठी तयारी करायची काय ते पुन्हा एकदा दाखवतेय. सर्व प्रश्नांची प्रस्तावना लिहून तयार ठेवा, मुख्य उत्तराचे मुद्दे लिहून काढा आणि प्रश्नाला साजेसं एखादं उदाहरण, एखादा श्लोक शोधून ठेवा. उत्तर लिहित असताना प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लिहून झालं की एक ओळ सोडावी. उत्तम उत्तरपत्रिकेचं सूत्र काय आहे तर प्रेझेंटेशन प्लस कंटेंट इज इक्वल टू गुड मार्क्स. नव्या पानावर आपण नवा विभाग सुरू करावा. आपलं गद्य विभागाचं स्पष्टीकरण इथे पूर्ण झालेलं आहे म्हणून याची आठवण करून दिलेली आहे. आता आपण पद्य विभाग बघणार आहोत. तृतीय विभाग पद्यम. याचं प्रश्नपत्रिकेतलं जे प्रारूप आहे हे आपल्या समोर आहेच. आता गद्यामध्ये यातल्या बऱ्याचशा कृतींचं अगदी विस्ताराने विवरण झालेलं आहे. त्यामुळे यावर आवश्यक त्या भागावरच मी बोलणार आहे. जसं तृतीय विभाग पद्यम, याच्यामध्ये आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये 5 पद्य आहेत. त्यापैकी सूक्तिसुधा, युग्ममाला आणि चित्रकाव्यम हे 3 पद्यपाठ कंठस्थीकरणासाठी म्हणजे पाठांतरासाठी नेमलेले आहेत. पद्ये शुद्धे पूर्णेचे लिखत या प्रश्नामध्ये यातील श्लोक आपल्याला विचारले जाणार आहेत. त्यामुळे त्याची उत्तम तयारी करावी. तसंच
सरलार्थ लेखनासाठी वाचन प्रशंसा आणि मानवता धर्म हे 2 पद्यपाठ असणार आहेत. या सर्व 5 पद्यपाठांच्या सर्व कृती आणि माध्यमभाषा या उत्तरत याची आपण तयारी केली पाहिजे. सरलार्थ मात्र वाचन प्रशंसा आणि मानवता धर्म या 2च पाठांवर येणार आहे. आता इथे मी थोडं वेगाने पुढे जाणार आहे, कारण या सर्व कृतींचं आपण गद्यामध्ये विस्ताराने विवरण केलेलं आहे. पूर्ण वाक्येनं उत्तरम लिखत, विशेषण विशेष्य, संधी, रेखाचित्र या प्रकारचे प्रश्न आपल्याला पद्यांशावर विचारले जाणार आहेत. त्याचा आपण विस्ताराने विचार केलेला आहे. जालरेखाचित्र जी आहेत त्यामध्ये परत एकदा आठवण करून देते की आपल्या श्लोकातील जो प्रश्न आहे त्याचं विग्रह करून आपण नीट त्याच्यामध्ये विभक्ती प्रत्यय लावून ते शब्द जालरेखाचित्रामध्ये टाकले पाहिजेत. जसं वृथा भ्रमण कुक्रीडा परपीडापभाषणैहि असा आपल्या श्लोकामध्ये शब्द आहे. तर ही कालक्षेपाची कारणं आहेत, म्हणजे वेळ घालवण्याची कारणं आहेत. तर त्याचं उत्तर वृथा भ्रमणम कुक्रीडा परपीडा अपभाषणम असा विग्रह करून त्यातील एक एक शब्द या चौकटीत लिहिणं अपेक्षित आहे. तसाच एक दुसरं उदाहरण आहे. अयम न भक्तो न च पूजको वा घंटाम तथा नादयते तथापि. हा श्लोक आपल्याला परिचित आहे. तिथे लोकयान वाहक हे त्याचं उत्तर आहे, हेही आपण जाणतो. पण मग लोकयान वाहक कोण कोण नाही, तर न भक्त क्षमा करा, न भक्त न पूजक न याचक न निर्धन असं लिहिणं अपेक्षित आहे. या स्लाइडमध्ये जसं न भक्तो न पूजको असं संधी विग्रह न करता लिहिलंय तसं मात्र लिहू नये. तर याच स्लाइडमध्ये खाली जसं दिसतंय तसं योग्य ती आकृती काढून न भक्त न निर्धन न पूजक असं प्रथमा विभक्तीतील रूप लिहिणं अपेक्षित आहे. पद्यपाठावरही माध्यमभाषा या उत्तरम लिखत हा प्रश्न आहे. तिथेही प्रस्तावना, मुख्य उत्तर आणि समारोप याच क्रमाने गद्याप्रमाणे उत्तर लिहावं. इथे महत्वाची एक गोष्ट लक्षात ठेवावी की श्लोकाचं तात्पर्य काय, श्लोक दैनंदिन जीवनात कसा उपयोगी आहे, त्याचं स्वतःला आलेलं एखादा अनुभव हेही विद्यार्थ्यांनी अवश्य लिहावं. पद्ये शुद्धे पूर्णेच लिखत हा प्रश्न पद्यपाठावरील अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आणि थोडीशी तयारी केली तर 6 पैकी 6 गुण मिळवून देणारा प्रश्न आहे. तर याची उत्तम तयारी सर्वांनी करावी. पाठ्यपुस्तकानुसार शुद्धलेखन अपेक्षित आहे. दीक्षा ॲप, QR कोड यामध्ये या सर्व श्लोकांचं रेकॉर्डिंग तुमच्यासाठी उपलब्ध आहे. त्याचाही तुम्ही अवश्य लाभ घ्या. शुद्धलेखनाकडे लक्ष द्यावं. काना, मात्रा, उकार, वेलांटी या सर्वांचा नीट विचार करावा. या स्लाइडमध्ये काही चुकण्यासारखे शब्द मुद्दाम तुमच्या समोर ठेवलेले आहेत. निघर्षण, छेदन, ताप, ताडनैहि वारंवार एक अक्षर आल्यावर एखादं अक्षर लिहायचं राहून जाऊ शकतं. किंवा तृणैर गुणत्व आपन्नैर बध्यन्ते या शब्दामध्ये नक्की कोणत्या अक्षरावर रफार द्यावा यामध्ये लिहिताना गडबड होऊ शकते. त्यामुळे अशा शब्दांची विशेष काळजी घ्यावी. अशा शब्दांचा विशेष सराव करावा. ही फक्त एक स्लाइड दाखवलेली आहे कसं लिहू नये यासाठी. पानाच्या सुरुवातीपासून श्लोक लिहायला सुरुवात करा, म्हणजे तो योग्य ठिकाणी संपेल आणि आपलं प्रेझेंटेशन उत्तम होईल. आता अन्वयम पूरयत हा प्रश्न सूक्तिसुधा आणि युग्ममाला या 2 पाठांवर हा प्रश्न येणार आहे. यामध्ये पूर्ण अन्वय लिहायचा आणि जे शब्द गाळलेले आहेत त्याखाली रेघ मारायची. या प्रकारे योग्य रीतीने हा प्रश्न सोडवला पाहिजे. जसं इथे पुरुषः घटम भिंद्यात पटम छिंद्यात रासभरोहणम अपि कुर्यात येन केन प्रकारेण सहा प्रसिद्धः भवेत अशा प्रकारे उत्तर लिहावं. माध्यमभाषा सरलार्थम लिखत हा पद्य विभागातील शेवटचा प्रश्न आहे. इथे आपल्याला वाचन प्रशंसा आणि मानवता धर्म असे 2 पद्यपाठ आहेत. त्याचा आशयानुसार योग्य अर्थ लिहिणं अपेक्षित आहे. प्रस्तावना अपेक्षित नाही. 5व्या विभागाकडे जातोय. 5वा विभाग आहे भाषाभ्यास. यामध्ये अ हा जो प्रश्न आहे त्यामध्ये 4 तालिका विचारलेल्या असतील
नामतालिका, सर्वनाम तालिका, क्रियापद तालिका आणि धातुसाधित तालिका. आपल्याला 8वी पासून गेलेली सर्व नामं नामतालिकेमध्ये विचारली जाऊ शकतात. त्यामध्ये 6 रिकाम्या जागा दिलेल्या असतील. त्यापैकी 4 रिकाम्या जागांची योग्य उत्तर आपण लिहिली पाहिजेत. सर्वनामांमध्ये तद, एतद, यद, किम, अस्मद, युष्मद ही सर्वनामं आपण योग्य रीतीने तयार करून ठेवावीत. क्रियापदामध्ये लट, लंग, लोट, लिट आणि लट, लंग, लोट, लिंग आणि लृट या 6 लकारांची रूपं, या 5 लकारांची रूपं आपल्याला लिहायला येतील. लिट लकाराची रूपं क्रियापद तालिकेत विचारली जाणार नाही. धातुसाधित विशेषण तालिका याचे 2 पैकी 2 गुण आपण निश्चितपणे मिळवू शकतो, कारण आपल्याला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की पृष्ठ क्रमांक 78 वर दिलेली जी धातुसाधित तालिका आहे त्यातीलच कोणत्याही 3 धातूंची रूपं आपल्या पुस्तकामध्ये आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेली असतील. जसं एक इथे उदाहरण दिलेलं आहे नामतालिकेचं. चंद्रमसे, चंद्रमोभ्याम, चंद्रमोभ्याः चतुर्थी. इथे एक सर्वनाम तालिकेचं उदाहरण दिलेलं आहे. कोणकोणत्या सर्वनामांचा अभ्यास करायचा हेही याच्यामध्ये दिलंय. अस्मद, युष्मद, तद, एतद, किम, यद, इदम, भवत आणि सर्व. खाली एक उदाहरणही आपल्याला दिलेलं आहे. पुढे क्रियापद तालिकेचं उदाहरण दिलेलं आहे. इथे स्पष्ट दिलेलं आहे लटलकार, लंग लकार, लोट लकार, विधिलिंग लकार आणि लृट लकार हे 5 लकार आपल्याला यामध्ये विचारले जातील. तिथे कोणत्या लकाराचं कोणत्या पुरुषाचं रूप लिहायचं हे पण आपल्या तालिकेत स्पष्ट लिहिलेलं असेल. त्यामुळे थोड्याशा प्रयत्नांनी आपल्याला हे उत्तमरित्या लिहिता येईल. लिट लकार इथे विचारला जाणार नाही. पुढची शेवटची तालिका धातुसाधित विशेषण तालिका. यामध्ये पण 6 गाळलेल्या जागा असतील. त्यापैकी 4 गाळलेल्या जागा आपल्याला भरायच्या आहे. आणि हे सोपं आहे, कारण पृष्ठ क्रमांक 78 वरचे सर्व धातू जर आपण उत्तमरित्या तयार केले तर इथे अर्धा मार्क जाण्याची सुद्धा शक्यता नाही. पुढचा जो प्रश्न आहे तो 9 गुणांचा आहे भाषाभ्यासातील. तिथे जे प्रश्न येणार आहेत त्यांचा इथे तुम्हाला एका स्लाइडद्वारे दाखवलेला आहे. यातील प्रत्येक प्रश्नाचा आपण विस्ताराने विचार करणार आहोत. जसं पहिलं आहे योग्यम रूपम लिखित्वा रिक्त स्थान पूर्तीम कुरुत. पृष्ठ क्रमांक 100 वर काही उदाहरणादाखल वाक्य दिलेली आहेत. ती परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहेत. यामध्ये आपल्याला योग्य गुण मिळू शकतात, कारण कंसामध्ये संख्येचं कोणत्या प्रकारचं विशेषण लिहायचंय, म्हणजे संख्यावाचक लिहायचंय, आवृत्तीवाचक लिहायचंय का क्रमवाचक लिहायचंय हे आपल्याला दिलेलं असतं आणि त्यानुसार आपल्याला त्याची रूपं लिहायची असतात. ही पुढची स्लाइड आहे समासानाम तालिका पूर्तीम कुरुत. आपण प्रत्येक धड्यातले जास्तीत जास्त म्हणजे प्रत्येक अभ्यासपत्रात दिलेले सर्व समास जर या तालिकेच्या स्वरूपात आधीच सोडवून ठेवले तर आपल्याला या समास तालिकेचे 3 गुण अगदी सहजपणे मिळू शकतील. इथे काही शब्दांची समस्त पद विचारलेली असतील, काहीचे विग्रह विचारलेले असतील, तर काहीचं समासन नाम विचारलेलं असेल. पुढचा प्रश्न अतिशय सोपा आहे. समानार्थक शब्दान विरुद्धार्थक शब्दान वा चित्वा लिखत. इथे एकच महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की चिन्ह लक्षपूर्वक बघा. जर गुणाकारासारखं फुलीचं चिन्ह असेल तर तिथे तुम्ही विरुद्धार्थ लिहिणं अपेक्षित आहे आणि बरोबरची खूण असेल तर तिथे समानार्थ लिहिणं अपेक्षित आहे. त्यामुळे वृक्ष हा याचा समानार्थक लिहायचा आहे, मैत्री याचा विरुद्धार्थक लिहायचा आहे. हे सर्व शब्द आपल्या धड्यांमधलेच असणार आहेत. त्यामुळे थोडीशी पूर्वतयारी केली तर हे सुद्धा 3च्या 3 गुण आपल्याला सहजपणे मिळू शकतात. आता यातला जो 4था प्रकार आहे तो थोडासा आपल्याला जास्त तयारी करून लिहिण्याचा प्रश्न आहे. सूचनानुसारम कृती ही कुरुत. इथे 5 कृती दिलेल्या असतील. इथे आपल्या प्रश्न प्रारूपामध्ये 6 कृती आहेत. त्यापैकी कुठल्याही 5 कृती तुमच्या प्रश्नपत्रिकेत येतील आणि त्यातल्या 3 योग्य कृती तुम्हाला सोडवायच्या आहेत. पहिला प्रकार आहे वाच्य परिवर्तनम. इथे वाच्य परिवर्तनाची काही उदाहरणं दिलेली आहेत. छात्रेण पाठः पठितः याचं वाच्य परिवर्तन करायचंय.
तुम्हाला लक्षात येईल की दोन प्रकारे इथे वाक्य येतील. एक तर तक तवतू याची रूपं असतील किंवा लट लकाराची रूपं आलेली असतील. यातली बरीचशी वाक्य आपल्या धड्याखालच्या स्वाध्यायांमध्ये सुद्धा आहेत, त्यामुळे त्याची उत्तम तयारी केली तरीही तुम्ही याची उत्तरं चांगल्या प्रकारे लिहू शकता. इथे याचं उदाहरण दिलंय, छात्रेण पाठः पठितः. पहिलं तर आपण त्याचं वाच्य कुठलं आहे ते ओळखायचं. जसं छात्रेण पाठः पठितः हे वाक्य कर्मणी आहे, त्यामुळे छात्रेण हा तृतीयेतला शब्द प्रथमेत लिहायचा. छात्रः पाठम पठितवान असं सोप्या प्रकारे आपण त्याचं वाच्य परिवर्तन करू शकतो. तसंच दुसरं वाक्य हे कर्तरी वाक्य आहे, त्यामुळे वयम या प्रथमेतल्या शब्दाचं तृतीयेत रूपांतर करायचं. अस्माभिः महाभागस्य. नामधेयम हा शब्द नपुंसकलिंगी असल्यामुळे द्वितीय विभक्तीतही तसाच येणार आहे. आणि जानीमः ज्ञा धातूचं रूप आहे, त्याचं ज्ञायते असं कर्मणी प्रयोगातील रूप होईल. पुढचा प्रश्न आहे त्वांतम ल्यवंतम अव्ययम निष्कासयत. इथे लाल अक्षरामध्ये कोणतं त्वांत ल्यवंत आहे हे आपल्याला दाखवलेलं आहे. नवीन एडिशन मी सुरुवातीला तुम्हाला जी डाउनलोड करायला सांगितली त्यामध्ये पृष्ठ क्रमांक 6 आणि 7 वर त्वांत ल्यवंत यासाठी काही सरावासाठी अधिक वाक्य दिलेली आहेत. त्याचा तुम्ही अवश्य सराव करा, म्हणजे हा प्रश्न आपल्याला लिहायला सोपं जाईल. यामध्ये काय करायचं असतं हे आपल्याला सगळ्यांना माहितीये. शेवटच्या क्रियापदाचा जो लकार असेल त्या लकाराप्रमाणे त्वांत रूप ज्या धातूचं झालेलं आहे त्याचा लकार लिहायचा. उदाहरणार्थ या वाक्यामध्ये मृगः प्रत्यहम तत्र अगच्छत सस्यम अखादत एवढं लिहून थांबायचं नाही, पुढे लिहायचं च. या प्रकारे हे वाक्य म्हणजे या वाक्याचं उत्तर पूर्ण होतं. तसंच अर्णवः जपाकुसुमम गृह्णाति प्रविशति च. च लिहायला विसरायचं नाही. च या अव्ययाचा अर्थ आहे आणि, परंतु मराठीमध्ये आपण दोन शब्दांच्या मध्ये आणि वापरतो, पण संस्कृतमध्ये शेवटी वापरतो, हे लक्षात ठेवायचं. तयोः विवादम अशृणोत सुदासः व्यमृशत च. या प्रकारे ही वाक्य सोडवता येतील. आता पुढचा प्रश्न आहे स्म निष्कासयत. स्म हे भूतकाळवाचक भूतकाळदर्शक अव्यय आहे हे आपल्याला माहितीये. त्याच्या अलीकडे लट लकाराचं धातूचं रूप असतं, त्यामुळे स्म काढताना त्या लट लकाराचं लंग लकारामध्ये परिवर्तन करायचं. ही छोटीशी गोष्ट इथे लक्षात ठेवायची. एक उदाहरणाचं वाक्य दिलंय, आचार्यः शिष्यगणेन सह हा शब्द तिथे राहिलाय. गंगा स्नानार्थम गच्छति स्म. तर गच्छति स्मच्या जागी अगच्छत असं करायचंय. पुढे धावती स्म याचं अधावत. निवसती स्म इथे नी अधिक अवसत आहे, त्यामुळे त्याचं न्यवसत असं रूप होईल. जीवंती स्म हे बहुवचन असल्यामुळे अजीवंत असं रूप होईल. उपागच्छत अब्रवम. ब्रवीमी हे उत्तम पुरुषामधलं रूप आल्यामुळे त्याचं लंगलकारातही उत्तम पुरुष अब्रवम असं होतं. आता त्वम स्थाने भवान भवती अथवा भवान भवती स्थाने त्वम योजयत हा यातील पुढचा प्रश्न आहे. हा खरं म्हणजे अतिशय सोपा आहे. थोडासा विचार केला तर हा आपण शुद्ध स्वरूपात सोडवू शकतो. जसं त्वम युवाम युयम ही युष्मत सर्वनामाची रूपं आहेत आणि ती मध्यम पुरुषाची असल्यामुळे क्रियापद सुद्धा गच्छसी गच्छथः गच्छथ या प्रकारची होतात. जेव्हा त्वमच्या ठिकाणी भवान भवती लिहायचं असेल तेव्हा भवान भवती हे सर्वनाम प्रथम पुरुषाचं असल्यामुळे क्रियापद सुद्धा गच्छती गच्छतः गच्छन्ति या स्वरूपाचं येईल. उदाहरणार्थ त्वम प्रयत्नेन कृषिकार्यं करोषि. क्षमा करा. त्वम प्रयत्नेन कृषिकार्यं करोषि. इथे भवान प्रयत्नेन कृषिकार्यं करोति असं उत्तर येईल. भवान स्वीकरोतु याचा बदल त्वम स्वीकुरु असा होईल. तिसरं वाक्य तुम्ही सोडवून बघा, म्हणजे तुम्हाला सराव होईल. आता पुढचा प्रश्न आहे वचनम किंवा लकारम परिवर्तयत. वचनम परिवर्तयत हा प्रश्न विद्यार्थ्यांसाठी सोपा आहे. फक्त लक्षात घ्यायचं की कर्त्याचं बहुवचन केल्यावर क्रियापदाचं सुद्धा आपल्याला बहुवचन करायचंय. जसं यो जानाति स पंडितः.
काय करणार? ये जानन्ति ते पंडिताः असं सर्व शब्दांचं बहुवचन करायचं आहे. दुसरं वाक्य आहे सहा पठनार्थम गुरुम उपागच्छत. सहाचं ते केल्यावर उपागच्छतचं सुद्धा बहुवचन उपागच्छन केलं पाहिजे. त्यामुळे वाक्य होईल ते पठनार्थम गुरुम उपागच्छन. यातीलच दुसरा पर्याय लकारम परिवर्तयत. यामध्ये पहिल्या मूळ वाक्यामध्ये अहम प्रसन्ना भविष्यामी यामध्ये लृट लकार आहे, त्याचं लिंग लकारात परिवर्तन करायचंय. आपल्याला त्याच धातूचं पुढच्या दुसऱ्या लकाराचं रूप आठवलं पाहिजे तरच आपण हे करू शकतो. त्यामुळे याला पूर्व सराव अपेक्षित आहे. याचं उत्तर असं होईल अहम प्रसन्ना भवेयम. पुन्हा एकदा आठवण करून देते की ही सगळी वाक्य आपल्या स्वाध्यायांमध्ये आलेली आहेत. त्यामुळे धड्याखालचे स्वाध्याय जर आपण उत्तम रीतीने सोडवलेले असले तर हे पूर्ण गुण आपल्याला मिळू शकतात. आचार्य हा तम प्रणनाम हे लीट लकारातलं रूप आलेलं आहे, त्याचं लंग लकारात परिवर्तन करायचंय. त्यामुळे त्याचं उत्तर होईल आचार्य हा तम प्राणमत. तसंच करोशी या क्रियापदाचं लोट लकारात परिवर्तन करायचंय. त्वम हा मध्यम पुरुषी कर्ता तिथे आहे, त्यामुळे त्वम अध्ययने यत्नम कुरु अशा प्रकारचं परिवर्तन तिथे होईल. आता यातील पुढचा प्रश्न प्रकार म्हणजे निजंतम कुरुत किंवा निष्कासयत. निजंत म्हणजे काय आपल्याला माहितीये? प्रयोजक. आपल्या पुस्तकाच्या पृष्ठ क्रमांक 93 ते 95 यामध्ये निजंताचा संपूर्ण अभ्यास घेतलेला आहे. तिथे चित्राच्या शेजारी जी वाक्य लिहिलेली आहेत त्यांचा योग्य अभ्यास करावा. तसंच त्याखालच्या अभ्यासपत्राचाही उत्तम अभ्यास करावा, म्हणजे आपल्याला हा प्रश्न सोडवणं सोपं जाईल. वृक्षः पतती कंसामध्ये आपल्याला प्रभंजनः असं दिलेलं आहे. त्यामुळे प्रभंजन म्हणजे वेगाचा वारा, वादळी वारा. तर या वादळी वाऱ्याने वृक्षाला पाडलं असं वाक्य आता आपल्याला करायचंय. त्यामुळे प्रभंजनः वृक्षम पातयती असं त्याचं रूप होतं. बालकः अन्नम भुंक्ते म्हणजे मुलगा अन्न खातो आणि कंसात माता लिहिलंय म्हणजे आई त्याला भरवते असं वाक्य आता आपल्याला करायचंय. त्यामुळे माता बालकम अन्नम भोजयती असं त्याचं रूप होईल. तसंच खाली निजंतातली काही वाक्य दिलेली आहेत आणि त्याचं आपल्याला निजंत काढायचंय. तेव्हा व्यासः गणेशेन महाभारतम लेखयती याचं निजंत निष्कासयत अशी सूचना आली तर व्यासः शब्द काढून टाकायचा. गणेश हा लेखक आहे, त्यामुळे गणेशः महाभारतम लिखती असं वाक्य होईल. तसंच शृगालः मृगम क्षेत्रम दर्शयती निजंतम निष्कासयत असं सांगितल्यावर शृगालः शब्द काढून टाकायचा आणि मृगः क्षेत्रम पश्यती असं वाक्य करायचं. आता तुम्हाला वेळेची जाणीव करून देण्यासाठी फक्त इथे एक क्षणभर मी घड्याळ दाखवलंय, कारण प्रत्येक विभागाला किती वेळ द्यायचा याचं नियोजन या स्लाइडमध्ये मी तुमच्या समोर ठेवलेलं आहे. आपला पहिला विभाग 8 गुणांचा आहे, तो 15 मिनिटांमध्ये साधारणपणे संपला पाहिजे. दुसऱ्या तिसऱ्या विभागाला 40-35 मिनिटं लागतील. चतुर्थ हा विभाग हा लेखन कौशलम 20 मिनिटांमध्ये योग्य रीतीने आपण लिहू शकतो. पाचवा विभाग व्याकरणाचा छोटा असला तरी सुद्धा थोडं आठवून लिहावं लागतं म्हणून त्याला 35 मिनिटं ठेवलेली आहेत. अपठितम हा भाग फक्त 8 गुणांचा आहे आणि सोपे प्रश्न आहेत, त्यासाठी 15 मिनिटं. या प्रकारे जर तुम्ही वेळेचं नियोजन केलं तर अत्यंत उत्तम रीतीने तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवू शकता. अजूनही आपला एक विभाग राहिलेला आहे, पण इथे मी तुम्हाला या समय नियोजनाची आठवण करून दिलेली आहे आणि तरीही आपल्या हातात 15 मिनिटं उरतात. ती 15 मिनिटं आपण उत्तरपत्रिका पुन्हा वाचण्यासाठी वापरायची आहेत. आता शेवटचा विभाग पाहूया. षष्ठः विभागः अपठितम. यामध्ये कोणकोणत्या कृती आहेत हे इथे दाखवलेलं आहे. या प्रत्येक कृतीचा आपण विस्ताराने विचार करूया. यातील काही कृती आपण गद्य विभागातही पाहिलेल्या आहेत, त्यामुळे ज्या विशेष कृती आहेत त्यांबद्दलच मी बोलणार आहे. जसं पूर्ण वाक्यानं उत्तरम लिखत हे तुम्हाला गद्य पद्यामध्ये माहीतच आहे, पण तरी इथे एका छोट्याशा उतार्यावर हे प्रश्न विचारलेले आहेत.
कहा महाभारतम लिखती? शेजारचा उतारा जर तुम्ही वाचला तर तुम्हाला कळेल की गणेशः महाभारतम लिखती. कहाच्या जागी फक्त गणेशः हे उत्तर लिहायचे. इथे साही कारक दिलेली आहेत. कर्ता प्रथमा विभक्ती, कर्म द्वितीया विभक्ती, करणम तृतीया विभक्ती, संप्रदानम चतुर्थी विभक्ती, अपादानम पंचमी विभक्ती. षष्ठी हे कारक नसतं, त्यामुळे अधिकरणम सप्तमी विभक्ती. एवढं जर तुम्ही लक्षात ठेवलं तर कारकाचा गुण सुद्धा आपल्याला मिळू शकतो. पद्यांशामध्ये आपल्याला 4 गुण आहेत. त्यामध्ये श्लोकावर आधारित प्रश्न विचारलेले असतील. या प्रश्नांचं स्वरूप आपण पूर्वी चर्चा केलेलंच आहे. आणि दुसऱ्या प्रश्नावर जालरेखाचित्र विचारलेली असतील. जालरेखाचित्र सोडवताना आधी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याच इथे लक्षात ठेवायच्या की शब्दाचे योग्य विभक्तीमध्ये रूप लक्षात घेऊन हे जालरेखाचित्र पूर्ण करायचं. ही काही उदाहरणं दिलेली आहेत तुमच्यासाठी. या प्रकारे आपण हा पूर्ण विभाग सोडवू शकतो. ही शेवटची स्लाइड अतिशय महत्त्वाची आहे. इथे तुम्ही आता उरलेल्या महिनाभरात कोणकोणत्या गोष्टींचा लेखन सराव वारंवार करायचा हे दिलेलं आहे. चित्रपदकोश लिहायचा, संख्या, पाठांची नावं लिहून काढायची, सरलार्थ लिहायचे, माध्यम भाषा उत्तरं लिहून काढायची, सगळे 2 ओळींचे आणि 4 ओळींचे श्लोक लिहायचे, सर्व धड्यांखालचे स्वाध्याय जालरेखाचित्र योग्य प्रकारे लिहून काढायची, अमरकोश, निबंध, धातू अव्ययांची वाक्य आणि समास आणि निजंत. एवढा जर लेखन सराव तुम्ही या महिनाभरात केला तर उत्तम गुण मिळायला काहीच समस्या नाही. वाचन आणि पाठांतर कशाचं करायचं हेही इथे दाखवलेलं आहे. हे योग्य प्रकारे समजून घ्या. पुन्हा एकदा आठवण करून देते की नवी आवृत्ती बघा. त्यातलं पेज क्रमांक 6, 7 आणि 103 ही 3 पानं महत्वाची आहेत. आणि अनेक कृतीपत्रिका तोंडी का होईना अवश्य सोडवा. शुभम भवतु. धन्यवाद.